सरकारला कुठलाच तोडगा काढायचा नाहीये. काय सरकारला कोणताच तोडगा काढायचा नाही. आपण त्यांना प्रश्न विचारायचा नाही. माननीय पंतप्रधान हे तर कधी प्रेस कॉन्फरन्स तर घेतच नव्हते. कधीतरी मन की बातवरती त्यांचं रेग्युलर काय ना काय तर चालत असं. त्यांचे परदेश दौरे वगैरे चालू आहेत. आता त्या जंतर मंतरवरती एवढा मोठा वैज्ञानिक सोनम वांगचुक त्याला सपोर्ट करणारे कितीतरी आपले कलाकार किंवा भरपूर ठिकाणची माणसं येऊन त्यांना भेटतात. आपल्या पक्षातली येते. अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टी त्यांना उचलून नेलं. कोणाला? सोनम वांगचुक यांना. त्याच्यामुळे त्यांची तब्येत खराब होईल. सरकारला त्यांची काळजी. अरे पण काळजीसाठी तुम्ही ज्या पद्धतीमध्ये आला, पांढऱ्या रंगांचे तुम्ही ते काय कपडे वगैरे घेऊन आला आणि त्यांना घेऊन गेला, तर ही काळजीची पोटतिकडी अशी दाखवणं हे बरोबर आहे का? दुसरी गोष्ट, त्यांना तुम्ही तसं घेऊन गेला त्याच्यामुळे अभिजित दिपके ही व्यक्ती पुन्हा उपोषणाला बसली. त्यांनी ते सांगितलं की 20 तारखेला संसदेवरती आपल्याला जायचं आहे, शांततेमध्ये तिकडे जायचं आहे. तुम्ही काय केलंय तिकडे? हे विद्यार्थी आहेत, हे यंगस्टर्स आहेत, हे देशाचं भविष्य आहे. काय केलं तर तुम्ही अरे ते काय अतिरेकी असल्यासारखे संसदेच्या आतमधून तुम्ही बंदूक रोखून तुम्ही तिथे उभे आहे. ते झालं. बॅरिगेट्सला तुम्ही करंट लावलेले आहेत. पोरांना अक्षरशः कुत्र्याच्या आईगत काट्यानं मारताय. वेताच्या काट्या असो त्या फायबरच्या काट्या. पोरं तटस्थ उभे आहेत. मार खातायत. मारा मारा आम्हाला मारा, अजून मारा हे बोलतायत. काय चाललंय काय म्हणजे मला काय समजत नाही. काय पोरींचं मी या व्हिडिओमध्ये खाली जे टाकतोय ना त्याच्यामध्ये तुम्ही बघा. त्या काय मुली आहेत ना, त्या ही मुलगी बोलते की आमचे अक्षरशः कपडे बिपडे फाडण्यापर्यंत आले होते. कुछ नहीं कहा, हमें पुलिस धक्का दे रही है. बैरिकेड के पीछे पुलिस बैन पकड़ रही है और धक्का दे रही है. हमें फ्यूचर की लड़ना गलत है. चाहते हैं मोदी चाहते हैं कि हम चाय बेचे, हम भी चाय वाले बन जाए. नहीं इतना लड़ना पड़ रहा है बेसिक राइट के लिए. ये लाठीचार्ज कर सर, हाथ फाड़ दिया सर. बैरिकेड पे ये देखिए लाठीचार्ज कर रहे हैं सर. और सर हमें ऐसा फील कर रहा बैरिकेड पे वेल्डिंग कर रहे हैं. वो वेल्डिंग पेपर पे करे, पेपर लीक ना हो. पुलिस के बच्चे बचेगी. पांडे जी क्या हुआ बच्चे, क्या हुआ? रो क्यों रही है? यहाँ पे हाथ उठा रहे लोग, धक्का दे रहे. पीठ पे चोट लगी है, हाथ पे चोट लगी है. पीसफुल मार्च करने के कह रहे थे. एक बेसिक राइट के लिए हमें इतना लड़. पोलीसवाले कुठले जे म्हणतात ना की कपडे घातलेले पोलीस, त्याच्या नावावरती नेम प्लेट पण नाही की तो माणूस आहे कोण. तुम्हाला कुठल्या बाबतीमध्ये तोडगा काढायचा नाही, त्या माणसा संगतीनं बोलायचं नाही. हे म्हणजे तुम्ही एवढी हुकुमशाही चाललेली आहे. तुम्ही लोकशाहीला, संविधानाला, कायदे कानून ह्यांना तुम्ही स्वतः मानत नाहीत. त्या सिस्टम्स तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही हे असं करताय. अरे किती पोरं नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर मेलीत, आत्महत्या केल्या. त्याचे पप्पा पण आले होते. तो फोटो माझ्या पोराचा. मी का इथं आलोय मला माहिती नव्हतं की असं माझा पोरगा करेल. पेपर झाल्याच्या नंतर टेन्स होतं. त्या बापाला काय वाटत असेल ते त्याचं सोन्यासारखं पोरगं गेलं तर बोलतो अजून माझं दुसरा एक पोरगा आहे, मी शांत नाही बसणार. तो पण त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बना म्हणून मी त्याच्यासाठी धडपड. असा प्रत्येक पालक आपल्या लेकरासाठी धडपडतोय. तुम्हाला त्या गोष्टीची अजिबात जाणीव राहिलेली नाही. अरे तुम्ही दुनियाच्या महागाई करून ठेवलेल्या आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्येक वस्तू घेत असताना 1 पैसा 2 पैसा तर काय असेल नसेल तुम्हाला टॅक्स द्यायचा आणि हे सगळे दिवस बघायचे. अरे कुत्र्याच्या आईगत त्या पोरासनी मार 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 तुम्ही लोकांनी मारले. शांततेमध्ये चालले होते ना ते. ही यंगस्टर्स आहेत. ही जवान पोरं. त्या जवान पोरांची जर माती जर फिरकली असती तिथे काय घडलं असतं? यंगस्टर हा तरुण रक्त सळसळलेला जवान हा अजिबात ऐकत नाही. त्याच्यासमोर कोणीही उभा करा, त्याची एकदा सटकली ना तो अजिबात मागं पुढं बघत नाही. कारण ते जवानीचं रक्त आहे रे. त्याला आपल्याला भविष्य दाखवायचं आहे, त्याला मार्ग दाखवायचा आहे. हे सिस्टमकडे पाहिजे. इथं उभं राहू नका, तिथं उभं राहू नका, इकडे नका जाऊ, तिकडे नका जाऊ, हे चाललंय. अरे काय लिमिट काय ठेवलंय का नाही? कुठेतरी लिमिट असं काही ठेवलेलं आहे का नाही? का पूर्णपणे सरसकट लोकशाहीचा गळा दाबूनच टाकायचा आणि हुकुमशाही जन्माला घालायची आहे? जास्त दिवस चालत नाही.
जास्त दिवस चालत नाही, हे सन्मान्य राजसाहेबांचा एक शब्द आहे. अमर पट्टा कोणीही घेऊन आलेलं नाही. अपने ही जवान गुलाम थे, उन्होंने गोली मारी थी, अब में सिर्फ फर्क इतना है आपने लाठी मारी है। क्या साहब मुझ में तादा ना, हम तो शहीद हैं, हर युग में जन्म लेंगे। तुम क्या सोचते हो हम मर जाएंगे? बोल दो ना, फिर से बोलता हूं, तुम हमारे नौकर हो, हम तुम्हारे मालिक हैं, हर युग में जन्म लेंगे, तुम्हारी औकात बताएंगे। गुलाम हम नहीं हैं, मालिक हैं। अमर पट्टा कोणी घेऊन आलेलं नाही आणि लवकरच ना ह्याचं उत्तर सरकारला भेटणार आहे, 100% भेटणार आहे. कारण आता हे असंवेदनशील आणि ते म्हणतात ना की बाबा सहनशक्तीच्या पलीकडे आता गेलेलं आहे. उद्या माझी लेकरं बाळ आहेत, त्यांना काय झालं ह्याचा विचार आता प्रत्येक जण करणार म्हणजे करणारच.